नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भास अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, जर तुम्ही या 3 ते 4 महिन्यांमध्ये करंट अफेअर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की अरवली पर्वतरांग हे सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे। तसं जर बघितलं तर गेल्या 1-1.5 वर्षापासूनच अरवली पर्वतरांग हे चर्चेमध्ये होती। तर नेमका हा मुद्दा काय आहे किंवा अरवली पर्वतरांग इतक्या चर्चेमध्ये का आहे, तर याचं ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे किंवा करंट अफेअरचे जे व्हिडिओज असतात त्यामध्ये देखील आपण हे डिस्कस केलेलं आहे। पण अरवली पर्वतरांगेचं भौगोलिक महत्त्व काय आहे हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघून घेऊ। कारण आपल्याला भूगोल हा विषय आहे आणि भूगोल विषयांमध्ये आपल्याला भारतातील सर्वात महत्त्वाच्या किंवा भारतातील पर्वतरांग हा टॉपिक आहे। तर त्या दृष्टीने आजचं महत्त्व काय आहे हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये समजून घेऊ। तर स्ट्रिक्टली आपण जिओग्राफिकल इम्पॉर्टन्स जे आहेत किंवा भौगोलिक महत्त्व किंवा भूगोलमध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेच मुद्दे आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर आता बघा, तुम्हाला माहीतच असेल एक बेसिकली की भारताचा जर तुम्ही मॅप बघितला, भारताचा जर नकाशा तुम्ही बघितला तर तुम्हाला हा जो एरिया आहे या एरियामध्ये अरवली पर्वतरांग आढळून येणार। ठीक आहे, आता बघा, हा जवळपास हा आहे गुजरात। गुजरात पासून अरवली पर्वतरांग सुरू होते तर तिचा विस्तार आहे जवळपास दिल्लीपर्यंत, म्हणजे भारताची जी राजधानी आहे त्या या राजधानीपर्यंत असा विस्तार असलेली ही पर्वतरांग आहे। मग आता ही चर्चेत का आहे, कारण हिचं फार जास्त प्रमाणात उत्खनन सुरू आहे, उत्खनन करण्याची परमिशन दिलेली आहे। त्यामुळे अरवली पर्वतरांगेची जी उंची आहे ती आता दिवसेंदिवस कमी होणार आहे हे आपल्याला माहित आहे। मग आता यामुळे त्याचे परिणाम भारतावर काय होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। पण जर का भारतामध्ये अरवली पर्वतरांग नसती तर तिचा परिणाम भारतावर काय झाला असता हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला भारतामध्ये अरवली पर्वतरांगेचं एकंदरीत महत्त्व काय आहे हे समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे। तर त्यामुळे आधी आपण या अरवली पर्वतरांगेचं महत्त्व बघू, त्याच्याशी संबंधित असणारे काही हवामान विषयक, पर्यावरणाविषयक जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्या देखील आपण डिस्कस करू। तर अशा पद्धतीने बघा, तुम्हाला इथे दिसत असेल की हे अरवली रांग आहे, हा तिचा नकाशा आहे। तर आता याची निर्मिती कशी झाली, पण त्याआधी मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देते की बघा, आपण सिंहावलोकन 3.0 ही बॅच स्टार्ट करतोय, जी तुमच्या प्रिलिम ओरिएंटेड बॅच असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिमसाठी पूर्व परीक्षेसाठी जेवढेही विषय आहे तर ते अगदी फास्ट ट्रॅक वेनी कव्हर करणारी अशी ही बॅच आहे। तर तुम्हाला याबद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्हाला अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला माहिती मिळून जाणार। प्लस या व्यतिरिक्त बघा, आता सिंहावलोकन ही जी बॅच आहे ही पूर्व परीक्षेसाठी आहे, पण मुख्य परीक्षा जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी देखील आपण एक बॅच सुरू केलेली आहे। ही बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, जिचं नाव 10 पॉइंटर आहे। आता या बॅचमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली मेन्सला मुख्य परीक्षेला जेवढे सब्जेक्ट असणार आहे तेच इथे कव्हर केल्या जातील। आणि तसंच बघा, 26 जानेवारीला दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपल्या अकॅडमीमध्ये ऑफर्स आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त। तर त्याबद्दलही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल। ठीक आहे, तर बघा, आपण अरवली पर्वतरांग सुरू करू। आता आपला हा मुद्दा असणार आहे की अरवली पर्वतरांगेची निर्मिती नेमकी कशी झाली। तर बघा, भारतामध्ये गुजरात पासून तर दिल्लीपर्यंत विस्तार असणारा अरवली पर्वतरांग ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कन्सिडर केली जाते। मग जुनी म्हणजे किती जुनी, तर अगदी हिमालयाच्या आधीपासनं अरवली पर्वतरांग ही भारतात आहे। मग अरवली पर्वतरांगेची निर्मिती नेमकी कशी झाली आहे, तर बघा, तुम्ही भूगोलमध्ये भूपट्ट विवर्तनिकीचा सिद्धांत शिकलेले असणार, प्लेट टेक्टोनिक थेरी आपण ज्याला म्हणतो। मग त्यामध्ये आपण एकंदरीत काय बघतो की आता आपल्याला पृथ्वीवर जे वेगवेगळे खंड दिसत आहेत किंवा जे महासागर दिसत आहेत ते अगदी प्राचीन काळापासून, म्हणजे जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून ते अस्तित्वात नव्हते किंवा आज ज्या स्थानावर आपल्याला दिसत आहेत त्या स्थानावर नव्हते। त्यांची निर्मिती कशी झाली आहे, तर बघा, सुरुवातीला जेव्हा पृथ्वी तयार झाली आणि पृथ्वीवर अनुकूलित वातावरणाची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवर 2च गोष्टी होत्या, एक म्हणजे एकच भूखंड ज्याला आपण पॅन्जिया म्हणतो आणि त्याच्या सभोवताली असलेला पाण्याचा भूभाग म्हणजे पॅन्थलिसा। नंतर हा जो एक खंड होता या खंडाचे
खंडन झालं म्हणजे त्याला तडे गेले, त्याचे तुकडे झाले आणि तुकडे झाल्यानंतर हे जे भूपट्ट आहेत म्हणजे तुकड्यांना आपण भूपट्ट म्हणतो, प्लेट्स, तर ह्या ज्या प्लेट्स आहे यांचं वेगवेगळ्या दिशेने वहन झालं. मग जसं जसं या प्लेटचं वहन झालं तेव्हा या भूपट्टांचं एकमेकांवर आघात झाले आणि आघात झाल्यानंतर त्यातून पर्वतांची निर्मिती झाली, असं आपण जनरली स्टडी करतो. मग आता अरवली पर्वतरांगेची जी निर्मिती झाली आहे ते देखील अशाच भूपट्ट्यांच्या आघातामुळे निर्मिती झालेली आहे. बघा, सुरुवातीला पृथ्वीवर इथे तुम्हाला दिसत असणार अशा प्रकारचे भूपट्ट होते. आता या भूपट्टांमध्ये भारतीय भूपट्ट कुठे होता तर बघा, तुम्हाला ही लोकेशन दिसत असणार, इंडियन प्लेट ज्याला आपण म्हणतो, हे इंडियन प्लेट आहे. या इंडियन प्लेटच्याच बाजूने तुम्हाला एक छोटा भूपट्ट दिसत असणार, छोटी प्लेट दिसत असणार, जिला आपण अरेबियन प्लेट म्हणतो. दिसतंय? आता बघा, ही झाली अरेबियन प्लेट, ही झाली इंडियन प्लेट. आता इंडियन प्लेटचं तुम्हाला हिस्ट्री माहीत असणार की इंडियन प्लेट जी आहे, भारतीय भूपट्ट जो आहे हा गोंडवानाचा पार्ट होता. गोंडवानापासून तो ब्रेक झाला, ब्रेक झाल्यानंतर अशा पद्धतीनं त्याचं वहन सुरू झालं. येत्या लक्षात, मी इंडियन प्लेट बद्दल बोलते. मग आता हे असं वहन होत असताना परत या प्लेटमध्ये देखील तडे गेले, याचं देखील खंडन झालं आणि तिथून देखील वेगवेगळे भूपट्ट तयार झाले. जसं आपण बघतो की ऑस्ट्रेलिया भूपट्ट हा सुरुवातीला याच भूपट्टाचा भाग होता, नंतर याचं खंडन होऊन तो या दिशेने वहन झालं त्याचं. मग त्याच पद्धतीने हे जे इंडियन प्लेट आहे, तर इंडियन प्लेटच्या साईडने इथं अरेबियन प्लेट होती आणि इंडियन प्लेटचा हा जो भाग आहे याला म्हटल्या जात असते सिंगभूम पट्टा. म्हणजे छोटी प्लेट असल्यामुळे तिचं नाव इथं दिलेलं नाही आहे, मी तुम्हाला सांगते. सिंगभूम भूपट्ट, हा कोणता भूपट्ट होता? सिंगभूम भूपट्ट होता, जो भारतीय भूपट्टाचाच एक भाग होता. आता बघा, हे जे अरेबियन प्लेट आहे म्हणजे हा जो अरेबियन भूपट्ट आहे हा सिंगभूम भूपट्टाला धडकला. म्हणजे या दोन प्लेट्सचा आघात झाला. जेव्हा या दोन भूपट्टांचा आघात होते तेव्हा तिथे कशाची निर्मिती होते तर बघा, दोन्ही भूपट्टांची दिशा जी आहे ते एकमेकांच्या दिशेने होती. म्हणजे दोन्ही भूपट्ट एकमेकांच्या दिशेने वहन करत आले. वहन करत आल्यानंतर त्यांचा आघात झाला. आघात झाल्यानंतर इथे एका पर्वतरांगेची निर्मिती झाली आणि ती जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेलाच आज आपण अरवली पर्वतरांग म्हणतो. येते का लक्षात? म्हणजे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथे पण दिसणार की हे ज्या पद्धतीने भारतीय भूपट्ट जो आहे तो आपण म्हणतो ना की बघा, भारतीय भूपट्ट आधी गोंडवानाचा पार्ट होता, गोंडवाना भूपट्टाचा पार्ट असल्यानंतर त्याचं खंडन झालं. खंडन झाल्यानंतर वहन झालं. वहन होत असताना तो युरेशियन प्लेटच्या जवळ आला. युरेशियन प्लेटच्या जवळ आल्यानंतर युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट यांचा आघात झाला. आघात झाल्यानंतर या ठिकाणी देखील एका पर्वतरांगेची निर्मिती झाली आहे. ती पर्वतरांग म्हणजे हिमालय पर्वतरांग. येत्या लक्षात? अगदी बघा, याचं आपण जे मेकॅनिझम आहे ते पण असं बघतो की जेव्हा दोन भूपट्ट एकमेकांवर आदळतात तेव्हा त्या ठिकाणी पर्वतरांगेची निर्मिती होते. मग अरवली जो पर्वत आहे तो कसा निर्माण झाला आहे तर याच पद्धतीने, ज्या पद्धतीने हिमालय पर्वतरांगेची निर्मिती झाली आहे त्याच पद्धतीने अरवली पर्वतरांगेची देखील निर्मिती झाली आहे. पण त्यावेळेस कोणत्या दोन भूपट्टांचा आघात झाला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, अरेबियन भूपट्ट आणि सिंगभूम भूपट्ट या दोन भूपट्टांचा आघात झाला. दोन भूपट्टांचा आघात झाल्यानंतर तिथे एक उंच भाग तयार झाला, एक पर्वतरांग तयार झाली. त्या पर्वतरांगेला आपण अरवली पर्वत असं म्हणतो. मग इथे अरवली पर्वत निर्मिती झाल्यानंतर म्हणजे बघा, या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू, अशी अरवली पर्वतरांग तयार झाल्यानंतर अरवली पर्वतरांगेसोबत भारतीय भूपट्ट हा युरेशियन भूपट्टाकडे गेला आणि तिथे त्यांचं आघात झाला. आघात झाल्यानंतर मग इथे हिमालयाची निर्मिती झाली. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये जर आपण विचार केला तर सर्वात जुना असलेला जर कुठला पर्वत असेल तर तो आहे अरवली पर्वतरांग. येत्या लक्षात? म्हणजेच हिमालयापेक्षा देखील हा असा जुना आहे. व आता सध्या जर आपण विचार केला तर त्याचा विस्तार आपल्याला कुठून कुठपर्यंत दिसून होतोय तर बघा, गुजरात या इथे तुम्हाला दिसणार. बघा, हा झाला गुजरात. गुजरातचं पालनपूर या गावापासनं तर अगदी दिल्लीपर्यंत म्हणजेच भारताची जी राजधानी आहे तिथपर्यंत आपल्याला अरवली पर्वतरांगेचा ईशान्य ते नैऋत्य असा विस्तार दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने अरवली पर्वतरांग आपल्याला आढळून येते. आता टेक्निकली जर विचार करायचा झाला तर अरवली पर्वतरांगेची निर्मिती कधी झाली आहे मग तर अरवली पर्वतरांगेची निर्मिती आपण जवळपास 2.5 बिलियन इयर्स अगो असं म्हणतो. म्हणजेच काय, 2.5 बिलियन इयर
इतक्या वर्षाच्या आधी या अरवली पर्वतरांगेची निर्मिती झाली आहे, जेव्हा की हिमालयाची निर्मिती आपण जवळपास 50 ते 60 बिलियन इयर्स अगो असं एक कन्सिडर करतो की 50 ते 60 बिलियन वर्षापूर्वी हिमालयाची निर्मिती झाली आहे. मात्र अरवली पर्वतरांगेची निर्मिती ही 2.5 बिलियन इयरच्या आधी झालेली आपण म्हणतो. याचा विस्तार कसा आहे तर याचा विस्तार ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे. जवळपास याची जी लांबी आहे ते 800 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजेच राज्यांचा जर विचार केला तर गुजरातमधील पालनपूर या शहरापासून तर दिल्लीपर्यंत याचा विस्तार झालेला आपल्याला आढळून येतो. आता हा जो पर्वत आहे, हा जेव्हा पर्वत तयार झाला म्हणजे जेव्हा या पर्वतरांगेची निर्मिती झाली तर तेव्हा हा घडी पर्वत होता. म्हणून अरवली पर्वताला आपण घडी पर्वत असं म्हणतो. जेव्हा की हिमालयाची पर्वतरांग आहे तर ती वली पर्वत असं आपण त्याला कन्सिडर करतो. मग आता अरवली जर घडी पर्वत आहे, परंतु हा अत्यंत जुना असल्यामुळे त्याचं अनेक वातावरणातील जे घटक असतात म्हणजे प्रेशर असणार, त्यानंतर टेम्परेचर असणार, पाऊस असणार, तर या सर्व बाह्य कारकांमुळे याचं फार जास्त इरोजन घडून आलेलं आहे. मग इरोजन झाल्यामुळे, शरण कार्य झाल्यामुळे आता सुरुवातीला ज्या पद्धतीने अरवली पर्वत होता किंवा जेवढी त्याची उंची होती, जेवढी त्याची जाडी होती, ती सध्या परिस्थितीमध्ये राहिलेली नाही आहे. त्याचं फार जास्त इरोजन झालेलं आहे. त्यामुळे याचे काही अवशेषच आता बाकी आहे असं आपण म्हणतो. मग सुरुवातीला तयार झालेल्या पर्वतरांगाचे सध्या परिस्थितीमध्ये जर काही अवशेष आपल्याला आढळून येत असतील तर अशा पर्वतांना आपण अवशिष्ट पर्वत म्हणतो. म्हणून अरवली पर्वतरांगेला आपण अवशिष्ट पर्वतरांग देखील म्हणतो. का? कारण सुरुवातीला ज्या फॉर्ममध्ये ती तयार झालेली होती ती आपल्याला सध्या स्थितीमध्ये आढळून येत नाही. आणि याचं नेमकं कारण आहे ते म्हणजे क्षरणकार्य इरोजन. इरोजन झाल्यामुळे हा अवशिष्ट पर्वत आहे. आता बघा, याचा विस्तार मी तुम्हाला सांगितलेला आहे. ईशान्येकडून नैऋत्येकडे असा अरवली पर्वताचा हा विस्तार आहे. आता जर एकंदरीत उत्तर दक्षिण विस्तार आपण बघितला तर उत्तर दक्षिण विस्तारामध्ये हा जो दक्षिणेकडचा भाग आहे, बघा इतका भाग दिसतोय तुम्हाला, हा जो दक्षिणेकडचा भाग आहे, या दक्षिणेकडच्या भागाची उंची जी आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर टू हा उत्तरेकडील भाग. म्हणजेच गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये अरवली पर्वतरांगेची उंची ही जास्त आहे आणि तो जसा जसा दिल्लीकडे जातो म्हणजेच उत्तरेकडे जातो तसा तसा त्याची उंची जी आहे ती कमी होत जाते. त्याचा जो सलगपणा आहे म्हणजे कंटिन्युअस ज्या रेंजेस आपल्याला दिसतात त्या देखील कमी होतात. म्हणजे दोन पर्वतरांगेंच्या मधात आपल्याला गॅप दिसून येतो. तर मग याचा विस्तार कुठे जास्त आहे तर दक्षिणेकडे याचा विस्तार जास्त आहे. मग दक्षिणेकडे विस्तार जास्त असल्यामुळेच बघा जे सर्वात उंच शिखर अरवली पर्वतरांगेचं आहे, ज्याला आपण गुरु शिखर म्हणतो, तर गुरु शिखर झालं किंवा माउंट आबू तुम्हाला माहित असेल, फेमस एक थंड हवेचं ठिकाण आहे. तर माउंट आबू यासारखे सर्व प्रसिद्ध ठिकाणं जे आहेत तर ते तुम्हाला या दक्षिण भागामध्ये आढळून येते. ठीक आहे, तर हे बेसिक अरवली पर्वतांची माहिती झाली की कशा पद्धतीने याचा विस्तार आहे. तर यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की नैऋत्य ते ईशान्य असा विस्तार आहे. 800 किलोमीटर लांबी आहे. सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. येत्या लक्षात. त्यानंतर गुजरातमधील, इथे दिलंच आहे मी, गुजरातमधील पालनपूर पासून हा सुरू होतो तर हा अगदी दिल्लीपर्यंत जातो. तुम्हाला माहित असेल दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आहे आणि हे राष्ट्रपती भवन ज्या हिल्सवर आहे, रायसिना हिल्स, हे रायसिना हिल्स पण अरवली पर्वतरांगेचाच एक भाग कन्सिडर केला जातात. म्हणजे अगदी दिल्लीपर्यंत याचा विस्तार झालेला आहे. तर ह्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे परीक्षेच्या दृष्टीने. आता मात्र आपण अरवली पर्वतरांगेचं भौगोलिक महत्त्व काय आहे हे समजून घेऊ. म्हणजे भारतासाठी अरवली पर्वतरांगेनं नेमकं काय केलेलं आहे. आणि जर का आता आपण अरवली पर्वतरांग नष्ट केली म्हणजे फार जास्त खनन कार्य जर आपण करतो म्हटलं तर ऑलरेडी अरवली पर्वतरांगेची उंची कमी झालेली आहे. आता त्याची उंची आणखी कमी होणार म्हणजे तिथे सपाट प्रदेशांची निर्मिती होणार. मग असं जर का झालं तर त्याचे भारतावर नेमके कोणते परिणाम दिसून येतील ते आपण बघू. बघा, सर्वात महत्त्वाचं अरवली पर्वतरांगेची भूमिका भारतासाठी ती म्हणजे पर्जन्य. आता पर्जन्य म्हणजे काय तर बघा, इथे तुम्ही समजून घ्या. ह्या नकाशामध्ये आपल्याला माहित असेल की राजस्थान, गुजरात हा असा प्रदेश आहे की जिथे वाळवंट आहे भारतामधलं. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पर्जन्यवृष्टी कन्सिडर केली तर बाकी भारतापेक्षा तिथं पर्जन्यवृष्टी देखील कमी होते. मग यामध्ये महत्त्व कोणाचं आहे किंवा यामध्ये रोल कोणाचा आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे अरवली पर्वतरांगेचा.
आता तो कसा बघा, अरवली पर्वतरांगे किंवा एकंदरीत भारतातच बघू आपण, भारतामध्ये जो पर्जन्य येतो किंवा भारतामध्ये जो पाऊस येतो, तर तो पाऊस येण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे मान्सूनचे वारे. मान्सूनचे वारे अरेबियन समुद्रावरून म्हणजे फार इकडनं वाहत येतात. हे वाहत येत असताना सोबत मॉइश्चर आणतात. मॉइश्चर आणल्यानंतर बघा अशा पद्धतीने मान्सूनचे वारे येत असताना ते अरेबियन समुद्रावरून, अरबी समुद्रावरून वाहत येतात. वाहत येत असताना इथे त्यांना अरवली पर्वतरांग लागते. आता ही अरवली पर्वतरांगेची उंची फार जास्त नाही आहे. त्यानंतर ही पर्वतरांग सलग देखील नाही आहे. सलग म्हणजे अगदी हिमालयासारखी उंच उंच पर्वतरांग असलेली अशी पर्वतरांग नाही आहे. यांच्या मधात तुम्हाला अशी गॅप दिसून येणार, दरी खोऱ्या नद्या वाहताना दिसून येणार, म्हणजे सलग नाही आहे, कंटिन्युअस रेंज नाही आहे. मग कंटिन्युअस रेंज नसली तरी बऱ्यापैकी उंच भाग असल्यामुळे हे जे मान्सूनचे वारे येतात, या मान्सूनच्या वाऱ्यांना हे अरवली पर्वतरांग अगदी उत्तराखंड पर्यंत डायव्हर्ट करतात. म्हणजेच मान्सूनच्या वाऱ्यांना डायव्हर्ट जे केल्या जाते उत्तर भारताकडे, तर त्यामध्ये अरवली पर्वतरांगेची मुख्य भूमिका आहे. जर अरवली पर्वतरांग नसती तर कदाचित हे वारे असे सरपास होऊन पूर्ण भारतामधून निघून गेले असते किंवा पाकिस्तानमध्ये वाहले असते. परंतु अरवली पर्वतरांग असल्यामुळे यांच्या मधात जी गॅप आहे, तर त्या गॅपमुळे आणि अरवली पर्वतरांगेच्या उंचीमुळे मान्सूनचे वारे हे डिफ्लेक्ट केल्या जातात. डिफ्लेक्ट केल्यामुळे हे मान्सूनचे वारे पूर्ण उत्तर भारतामध्ये पसरतात. उत्तर भारतामध्ये पसरल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडतो, म्हणजेच पर्जन्यवृष्टी होते. येत्या लक्षात. तर त्यामुळे भारतामध्ये आणि विशेष करून उत्तर भारतामध्ये पाऊस पडण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे अरवली पर्वतरांग. येत्या लक्षात. त्यामुळे पर्जन्यामध्ये याचा फार जास्त रोल आहे. त्याच पद्धतीने बघा, जर आपण बघितलं केवळ राजस्थान किंवा हा जर भाग बघितला, राजस्थानचाच भाग तुम्ही बघा, संपूर्ण राजस्थानमध्ये आपल्याला वाळवंट आढळून येणार नाही. तर काही ठिकाणी अरवली पर्वतरांगेमुळे जे वारे अडवले जातात त्यामुळे एका बाजूने पाऊस पडतो, पर्जन्यवृष्टी होते. अगदी 700 मिलीमीटर एवढा पाऊस त्या ठिकाणी पडतो. आणि एकीकडची जी बाजू असते तर त्या ठिकाणी मग पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच रेन शॅडो झोन देखील तयार होतो आणि त्यामुळेच तिथे थार वाळवंटाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे भारतामध्ये पाऊस पडण्यामध्ये, त्यानंतर भारतामध्ये वाळवंटांची निर्मिती होण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो अरवली पर्वतरांगेचा आहे. आता इथे काय होणार बघा, आता सिंपल आहे. जर अरवली पर्वतरांग या ठिकाणी नसणार किंवा त्याची उंची अगदी कमी केली, सपाट प्रदेश जर तयार केला, तर हे जे मोसमी वारे आहेत, हे मोसमी वारे डिफ्लेक्ट होणार नाही. ते सरपास होऊन जातील किंवा ते दुसरीकडे निघून जातील. यामुळे हा जो उत्तर भारताचा एरिया आहे आणि विशेष करून उत्तराखंड, ज्यामध्ये फार जास्त प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते, तिथली पर्जन्यवृष्टी कमी होणार. म्हणजे तिथे पाऊस पडण्याचं जे पर्सेंटेज आहे, प्रमाण आहे, ते देखील कमी करण्यात येणार. येत्या लक्षात. त्यामुळे पर्जन्यासाठी अरवली पर्वतरांगेचं जे महत्त्व आहे ते फार जास्त आहे. दुसरा महत्त्वाचा इफेक्ट बघा, आता याच कन्सेप्टवर बेस्ड असणार आहे ते म्हणजे शीतप्रवाह, ज्याला आपण कोल्ड वेव्ज म्हणतो. कोल्ड वेव्ह म्हणजे काय? आता जर हिवाळ्याचा आपण विचार केला तर हिवाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की प्रत्येक ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये कोल्ड वेव्ह जे आहे, शीतप्रवाह जे आहेत ते वाहत असतात. आता सायबेरियामधून येणारे जे प्रवाह आहेत तर ते हिमालयामुळे अडवले जाते. मग त्याच पद्धतीने सेंट्रल पार्टमधून येणारे जे कोल्ड वेव्ज आहे किंवा तुम्ही त्याला पर्शियन रिजन म्हणू शकता किंवा इराण, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान ह्या देशांचा जो प्रदेश आहे, इथून येणारे जे कोल्ड वेव्ज आहेत, थंड वारे आहेत, तर बघा आता हे असे इतक्यात इराण वगैरे असणार, तर या पार्टमधून जनरेट होणारे किंवा या पार्टमधून येणारे जे शीतप्रवाह आहे, थंड वारे आहे, हे थंड वारे देखील अरवली पर्वतरांगेमुळे काही प्रमाणात अडवले जातात. काही प्रमाणात अडवले जातात, काही प्रमाणात डिफ्लेक्ट केल्या जातात, म्हणजे त्यांची दिशा वळवली जाते, त्यांना वेगवेगळ्या दिशेने डायव्हर्ट केल्या जाते. त्यामुळे काही प्रमाणात हा जो नदन पार्ट आहे म्हणजे उत्तरेकडील भाग आहे, या भागामध्ये थंडीपासून किंवा या भागामधली जी थंडी आहे तर ती थोडीफार कमी होते. थंडी कमी होते म्हणजे जो कुलिंग इफेक्ट आहे तर तो इथे कमी होते. अदरवाईज काय झालं असतं की ऑलरेडी हा प्रदेशामध्ये थंडी जास्त असते, टेम्परेचर कमी असते. जर का हे जे थंड प्रवाह आहेत, हे शीत प्रवाह आहे, हे जर डायरेक्टली आले तर यामुळे काय होणार, संपूर्ण उत्तर भारत जो आहे तर हा कमी टेम्परेचरमध्ये जाणार. म्हणजे अगदी इथला जो कुलिंग इफेक्ट आहे, इथे जी थंडी आहे, हिवाळ्यामध्ये जी थंडी असते तर ती अत्यंत जास्त होणार. येत्या का लक्षात. म्हणजेच याला आपण म्हणतो शीतप्रवाह. तर हे शीतप्रवाह अडवण्यामध्ये देखील अरवली पर्वतरांगेची मुख्य भूमिका आहे.
येत्या लक्षात. म्हणजे ज्या पद्धतीने पावसाचे किंवा आपण ज्याला म्हणू की मोसमी वारे अडवण्यामध्ये अरवली पर्वतरांगेचं महत्त्व आहे, त्याच पद्धतीने शीतप्रवाह कोल्ड वेव्ह अडवण्यामध्ये देखील अरवली पर्वतरांगेचं महत्त्व फार जास्त आहे. आता त्याच पद्धतीने बघा, जर ओव्हरऑल अरवली पर्वतरांग आपण बघितली तर मी तुम्हाला सांगितलं आहे की अरवली पर्वतरांगेच्या एका दिशेने पाऊस पडतो, कारण तिथे ढगं अडवल्या जातात. ढगं अडवल्या गेल्यानंतर ढगं अडवल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होते. पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे या ठिकाणी ग्रीन व्हेजिटेशन्स जे आहेत ते देखील जास्त आहे, म्हणजे जंगल झाडांचा असलेला हा प्रदेश आहे. बघा तुम्हाला इथे पण दिसून येणार अशा पद्धतीचे असे डेन्स फॉरेस्ट इथे तयार झालेले आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे, वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष आपल्याला इथे आढळून येतात. मग अशी परिसंस्था निर्माण झाल्यामुळे, झाडांचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे इथे कुलिंग इफेक्ट राहतो. कुलिंग इफेक्ट म्हणजे काय की जागतिक तापमानवाढ होते. मग जागतिक तापमानवाढ होत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की सगळीकडे तापमान जे आहे तर ते गरजेपेक्षा जास्त वाढत आहे. त्याला आपण उष्णतेची लाटा किंवा उष्णतेची लहरी म्हणू शकतो. मग हे उष्णतेची लाटा येतात, उष्णतेच्या लहर येतात. मग अशा वेळेस ॲव्हरेज टेम्परेचरपेक्षा पण फार जास्त तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पण त्याच एरियामध्ये जर का जंगले असतील, वनं असतील, वनाच्छादित एरिया जर का असेल तर या झाडांमुळे कुठेतरी टेम्परेचर कमी ठेवण्यास मदत होते. त्यालाच आपण म्हणत असतो कुलिंग इफेक्ट. येत आहे का लक्षात? कुलिंग इफेक्टलाच मराठीमध्ये आपण म्हणतो शीतकरण परिणाम. तर हा शीतकरण परिणाम राखण्यामध्ये देखील अरवली पर्वतरांगेची महत्त्वाची भूमिका आहे. अदरवाईज राजस्थान, गुजरात किंवा या बेल्टमध्ये एकंदरीत जे तापमान आज आपल्याला आढळून येते त्यापेक्षा फार जास्त तापमान असतं जर त्या ठिकाणी वनं नसती, त्या ठिकाणी जंगले नसती. यालाच आणखी एक शब्द आहे, त्याला म्हटलं जात असते थर्मल बफरिंग. हा फार न्यूजमध्ये आहे. थर्मल बफरिंग म्हणजे काय? एकीकडे आपण चर्चा करतोय, तुम्ही करंट अफेअरमध्ये वाचलं असणार की जागतिक तापमानवाढ आपल्याला रोखायची आहे. जे सतत वाढतं तापमान आहे तर ते आपल्याला कुठेतरी कमी करायचं आहे, कारण त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला पृथ्वीवर दिसून येतो. मग तापमानवाढीसाठी आपण अनेक उपाययोजना करत असताना जे नॅचरली तापमानवाढ रोखण्यासाठी मदत करत आहेत त्याला म्हणत असतात थर्मल बफरिंग. थर्मल बफरिंग म्हणजे काय? थर्मल म्हणजेच तापमान. तर तापमान वाढीला अडवणूक करणारे जे असतात तर ते झाले थर्मल बफरिंग. तर थर्मल बफरिंगची भूमिका बजावणारे अरवली पर्वतरांग जी आहे ती आता आपण मात्र नष्ट करणार आहे किंवा त्याचं खनन करणार आहे. तर ही एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की अरवली पर्वतरांग जी आहे ही कुलिंग इफेक्ट देते किंवा अरवली पर्वतरांग जी आहे ही थर्मल बफरिंगचं काम करते. म्हणजेच काय की तो जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये वृक्ष जास्त आहे, झाडं जास्त आहे आणि झाडं जास्त असल्यामुळे कुठेतरी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतल्या जाते. त्यामुळे तेथे ॲव्हरेज तापमान मेंटेन केल्या जाते, म्हणजेच तिथं जास्त तापमानामध्ये वाढ होत नाही. त्यामुळे तिथं एक शीतकरणाचा परिणाम आपल्याला जाणवतो. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची भूमिका अरवली पर्वतरांगेची आहे ती म्हणजे वाळवंटीकरणाच्या संदर्भात. बघा, यावर आपण बरेच लेक्चर ऑलरेडी कंडक्ट केलेले आहे. आज मी तुम्हाला परत एकदा सांगते, वाळवंटीकरण हे काय असते? डेझर्टिफिकेशन. आता तुम्हाला पर्यावरण या विषयामध्ये हा कन्सेप्ट आहे. वाळवंटीकरण म्हणजेच काय? तर ओव्हरऑल पर्यावरणामध्ये, ओव्हरऑल वातावरणामध्ये जो बदल घडून येत आहे आणि जी जागतिक तापमान वाढ होत आहे तर या जागतिक तापमान वाढीमध्ये आपण बघितलं आहे की पृथ्वीवर वाळवंटाचं जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला वाढताना दिसत आहे. म्हणजेच काय की सुरुवातीला जर वाळवंट एवढं असेल तर आता या वाळवंटाची वाढ होऊन याचं क्षेत्रफळ वाढत आहे आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण वाळवंटीकरण, डेझर्टिफिकेशन असं म्हणतो. बघा, नवीन डेझर्ट तयार होणं म्हणजे डेझर्टिफिकेशन नाही, तर ऑलरेडी अस्तित्वात असणारे जे डेझर्ट आहे, वाळवंट आहे, त्याचं क्षेत्रफळ वाढणं, त्यांच्यामध्ये वाढ होणं याला आपण वाळवंटीकरण असं म्हणतो. आता हे जगामध्ये सगळीचकडे होत आहे. तर त्याच पद्धतीने भारतामध्ये जे थार वाळवंट आहे हे तुम्हाला दिसणार. जे थार वाळवंट आहे जे गुजरात, राजस्थानमध्ये आढळून येते तर या थार वाळवंटाचं देखील वाळवंटीकरण होत आहे. म्हणजेच काय? तर याचा एरिया देखील आपल्याला आता वाढताना दिसतो. आणि याचं मुख्य कारण काय आहे तर बघा, परत आपण हे पण समजून घेऊ, कारण हे पण सध्या न्यूजमध्ये आहे. तुम्ही ही इमेज बघा. या इमेजमध्ये तुम्हाला लक्षात येणार की हा जो भाग आहे हा सर्व वाळवंटाचा भाग आहे. ही लुनी रिव्हर आहे, लुनी नदी जी वाहते. आता हे झालं वाळवंट. वाळवंट झाल्यानंतर इथे ही अरवली पर्वतरांग आहे. अरवली पर्वतरांगेच्या इकडे दिल्ली आणि इकडे संपूर्ण आपला उत्तर भारतीय
प्रदेश येतो. आता आधी काय व्हायचं, सुरुवातीला काय व्हायचं की जेव्हा वारे व्हायचे, हवा व्हायची, वारे व्हायचे, तर तेव्हा वाऱ्यांसोबत ही जी वाळवंटाची रेती आहे किंवा वाळवंटाची जी वाळू आहे ती वाऱ्यांसोबत वाहत यायची. वाऱ्यांसोबत वाहत येत असताना ती अरवली पर्वतरांगेपर्यंत यायची. आता अरवली पर्वतरांगेची उंची कंपॅरेटिव्हली जास्त असल्यामुळे हे जे वारे आहे हे वारे या अरवली पर्वतरांगेला अडवल्या जायचे. अडवल्या गेल्यामुळे ती जी वाळू आहे किंवा ती रेती आहे जी वाऱ्यांसोबत वाहून येत आहे, ह्या रेतीला देखील इथे अडथळा निर्माण व्हायचा आणि ही जी रेती वाळू आहे ही इथेच डिपॉझिट व्हायची. येत आहे का लक्षात? त्यामुळे अरवली पर्वतरांग जी आहे हे एक बफर म्हणून काम करायची की जेणेकरून वाळवंटाची जी रेती आहे, वाळवंटाची जी वाळू आहे ती इतर भागामध्ये पसरणार नाही. आता मात्र काय होत आहे की नैसर्गिक पद्धतीने किंवा कृत्रिम पद्धतीने फार जास्त प्रमाणात अरवली पर्वतरांगेचं खनन करण्यात आलेलं आहे. अरवली पर्वतरांगेची झीज झालेली आहे. त्यामुळे ऑलरेडी अरवली पर्वतरांगेची जी उंची आहे ती कमी झालेली आहे. प्लस ती रांग सलग नव्हतीच. सलग नसल्यामुळे मधात गॅप फार जास्त आहे. आता फार जास्त वाढलेले आहे. तर यामुळे काय होणार की वाऱ्यांसोबत वाहत येणारी वाळू जी आहे तर ही संपूर्ण दिल्ली, त्यानंतर उत्तर प्रदेश हा जो भाग आहे उत्तर भारताचा, या उत्तर भारताच्या भागामध्ये पसरणार आणि ते तिथे डिपॉझिट होणार. तिथे जर डिपॉझिट झाली तर आपण सिंपल म्हणू शकतो की हळूहळू वाळवंटीकरण ही जी प्रक्रिया आहे ही भारतामध्ये घडून येणार. आणि असंच जर का चालत राहिलं तर कालांतराने हा जो प्रदेश आहे भारताचा, हा संपूर्ण प्रदेश वाळवंटमय होऊन जाणार. तर त्यामुळे भारतामध्ये वाळवंटीकरण ही प्रक्रिया रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या भूमिकेत आहे ते म्हणजे अरवली पर्वत. आता याचं जर खनन जास्त प्रमाणात झालं आणि इथे जर सपाट एरिया तयार झाला तर यामुळे काय होणार, भारताला वाळवंटी करण्यापासून रोखणं फार जास्त आपल्यासाठी एक टिडियस टास्क होऊन जाणार. आणि गव्हर्नमेंटने यासाठी ऑलरेडी इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे ज्याला आपण म्हणतो द ग्रेट ग्रीन वॉल ऑफ इंडिया. हे तुम्हाला माहीत असणार, मागच्या वर्षी हे न्यूजमध्ये होतं. आपल्या देशाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ही घोषणा केलेली होती की भारत आता एक हरित भिंत बांधणार आहे. हरित भिंत बांधणार आहे म्हणजे काय, फार कोट्यवधीचा प्रोजेक्ट आहे हा की अरवली पर्वतरांगेची उंची कमी होते. अरवली पर्वतरांगेची उंची जर का कमी झाली तर संपूर्ण वाळू जी आहे ती उत्तर भारतामध्ये पसरणार. त्यामुळे प्रदूषण तर होणारच, आरोग्याचे धोका निर्माण होणारच, पण सोबतच वाळवंटीकरणाचा धोका देखील आहे. तर मग त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला एक ग्रीन बफरिंग झोन तयार करायचा आहे. ग्रीन बफरिंग झोन म्हणजेच काय, तर इथे आपल्याला याच पद्धतीने अशा प्रकारे हरित झाडे लावायची आहे. म्हणजे आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे, झाडं लावायची आहे, फार स्टेप वाईज मॅनरनी आणि अगदी घनदाट झाडं आपल्याला तिथे लावायची आहेत. झाडं लावल्यामुळे काय होणार की जे काम सुरुवातीला अरवली पर्वतरांग करायची, वारे अडवण्याचं आणि त्यातील रेती अडवण्याचं, ते काम आता हे कोण करणार, तर हे झाडं करणार. तशी झाडांची लांबच्या लांब भिंत बांधायची आहे. ही गुजरात या राज्यापासनं तर हरियाणा या राज्यापर्यंत बांधण्यात येणार आहे. तशी ग्रेट ग्रीन वॉल ऑफ इंडिया बांधण्याचं प्रपोजल आलेलं आहे. पण ऑलरेडी जे नैसर्गिक पद्धतीनेच आपल्याला उपलब्ध असलेला जो एक बफर झोन आहे तर त्याला पण आपल्याला कंझर्व करायचं आहे. ते कंझर्व करणं फार जास्त गरजेचं आहे. तर हे काही अरवली पर्वतरांगेचे भौगोलिक महत्त्व आहे भारताच्या संदर्भात, की अरवली पर्वतरांग भारतामध्ये पाऊस आणण्यासाठी मदत करते किंवा उत्तर भारतामध्ये जो पाऊस येतो तर ते मान्सूनचे वारे डिफ्लेक्ट करण्यासाठी मदत करतात. त्याच पद्धतीने कोल्ड वेव्स ज्या येतात, शीतप्रवाह ज्या येतात, तर त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी अरवली पर्वतांची महत्त्वाची भूमिका आहे. वाळवंटीकरणासंबंधी फार महत्त्वाची भूमिका आहे. शीतकरण इफेक्ट जो आहे तो देखील अरवली पर्वतांमुळे आपल्याला जाणून येतो. त्याच पद्धतीने बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट किंवा एक कन्सेप्ट आहे जे तुम्हाला लक्षात येणार. तुम्ही बघा की राजस्थानमध्ये फार जास्त तलाव आपल्याला आढळून येतात. लेक ज्याला आपण म्हणतो, तलाव. इवन राजस्थानमधील जेही प्रमुख शहरे आहेत, पर्यटन क्षेत्र आहेत, तर त्या ठिकाणी फार जास्त तलाव आहे. सांबार लेक तुम्हाला माहीत असेल, अगदी फेमस लेक आहे. निक्की लेक तुम्हाला माहीत असेल, निक्की तलाव. तर हे सर्व अरवली पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. मग आता बघा, ज्या ठिकाणी ऑलरेडी पर्जन्यवृष्टी कमी होते, ज्या ठिकाणी ऑलरेडी एक वाळवंटाचा भाग आहे, मग त्या ठिकाणी मॅक्झिमम तलाव का आहे, तर इथे मॅक्झिमम तलाव असण्याचं मुख्य कारण देखील अरवली पर्वत आहे. आता अरवली पर्वतच का आहे किंवा कशा पद्धतीने आहे, तर त्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते ते म्हणजे अरवली पर्वतरांगेतील खडक.
आता बघा, अरवली पर्वतरांग ही अत्यंत जुनी आहे. इव्हन आपण म्हणू शकतो की भारतातील सर्वात जुनी पर्वतरांगेपैकी एक आहे. आणि या ठिकाणी जो खडक आढळून येतो तो खडक आपल्याला आता मॅक्झिमम स्तरित खडक किंवा रूपांतरित खडक आढळून येतो. आता बघा, रूपांतरित खडक काय असतात तर तुम्हाला माहित आहे, सुरुवातीला ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जे खडक तयार होतात ते झाले अग्निजन्य खडक. आता अग्निजन्य खडकांवर बाह्य घटकांची वेगवेगळी प्रक्रिया होते. प्रेशर असणार, त्यानंतर वारे असणार, त्यानंतर तापमान असणार, हिमवर्षाव असणार, पाऊस असणार. तर हे जे कारक आहेत, हे जे घटक आहे, एजंट आहे, तर या एजंटची इथं इरोजनल रिॲक्शन होते, यांचं क्षरण कार्य होते. क्षरण कार्य झाल्यानंतर काही खडक जे आहेत त्यामध्ये रिक्रिस्टलायझेशन होते, त्यांचं रिऑर्गनायझेशन होते आणि त्यापासून जो खडक तयार होतो तो होतो रूपांतरित खडक. मग आता साहजिकच आहे की अरवली पर्वत जर इतका जुना आहे तर त्या ठिकाणी क्षरण कार्य झालेलं असणार, त्या ठिकाणी रिक्रिस्टलायझेशन पुनर्स्फटिकीकरण झालेलं असणार आणि तिथे जे खडक आपल्याला आढळून येतात तर ते मॅक्झिमम स्तरित खडक किंवा रूपांतरित खडक आढळून येतात. मग आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे बघा, महत्त्वाचं हे आहे की अरवली पर्वतरांगेमध्ये जोही खडक आपल्याला आढळून येतो तो खडक पोरस आहे. पोरस खडक म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये सच्छिद्रता म्हणतो. सच्छिद्रता म्हणजे काय तर बघा, एखादा खडक आहे, आता या खडकाचे जे पार्टिकल्स आहेत, आता हे पार्टिकल्स आता हे पार्टिकल्स जर का फार जवळ असतील, येत आहे म्हणजेच डेन्सिटी ज्याला आपण म्हणतो, हे जर का जास्त असेल, फार जवळ असेल तर हा एक सपाट भाग झाला असं आपण म्हणू. मग यावर जर का पाणी पडलं तर पाणी पडल्यानंतर पाणी खाली निघून जाण्यासाठी कुठलीही जागा नाही आहे, कुठलाही स्कोप नाही आहे, तर त्यामुळे पाणी वाहून जाणार नाही किंवा पाणी झिरपणार नाही. परंतु काही खडकांमध्ये हे जे पार्टिकल्स असतात हे पार्टिकल्स फार दूर असतात. दूर असल्यामुळे पाणी झिरपून जाण्यासाठी तिथे स्कोप असतो. आणि ही जी संकल्पना आहे यालाच आपण पोरोसिटी म्हणतो. पोरोसिटी म्हणजे काय, सच्छिद्रता असलेले खडक. म्हणजेच काय की जर तुम्ही पाणी टाकलं तर त्यामधून पाणी झिरपून जाणार. आता अरवली पर्वतरांगेमध्ये जे खडक असतात तर त्या खडकांची पोरोसिटी जास्त आहे. पोरोसिटी जास्त असल्यामुळे जेवढाही पाऊस या खडकांवर पडणार, किती असो, तर हा पाऊस जो आहे हा पूर्णपणे त्या खडकातून झिरपणार. झिरपल्यानंतर तो कुठं जातोय तर झिरपल्यानंतर तो जमिनीमध्ये जातोय. ते पाणी जमिनीमध्ये जात आहे. पाणी जर का जमिनीमध्ये जात असेल तर साहजिकच त्या क्षेत्राची भूजल पातळीमध्ये काय होणार, वाढ होणार. आणि या भूजल पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे किंवा भूजल पातळी जास्त असल्यामुळेच आपल्याला या प्रदेशामध्ये वेगवेगळे तलाव निर्माण झालेले दिसून येतात. एक बेसिकली तलावांची निर्मिती का झाली आहे किंवा तलावांमध्ये पाणी कुठनं येत आहे, तलावांमध्ये पाणी येते कारण या भागामध्ये भूजल पातळी जास्त आहे, ग्राउंड वॉटर जास्त आहे. आणि ग्राउंड वॉटर जास्त असण्यामागचं एक कारण काय आहे तर तो म्हणजे अरवली पर्वतरांगेचा पोरस खडक. हा खडक पोरस असल्यामुळे पाणी जे आहे ते जमिनीमध्ये जात आहे. पाणी जमिनीमध्ये गेल्यामुळे तिथे तलावांमध्ये आपल्याला पाणी उपलब्ध असल्याचं दिसून येते. आता काय होणार बघा, जर का अरवली पर्वतरांग नसेल किंवा अरवली पर्वतरांगेचा जो खडक आहे तोच जर आपण काढून घेतला तर त्या ठिकाणी पोरोसिटी राहणार नाही. पोरोसिटी नसल्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होणार नाही. आणि भूजल पातळीमध्येच जर वाढ झाली नाही तर जेही जलस्रोत असतात, विहिरी असतात, तलाव असतात, यांचे देखील पाण्याची जी पातळी आहे ती दिवसेंदिवस कमी होत जाणार. तर त्यामुळे अरवली पर्वतरांगेमुळे किंवा अरवली पर्वतरांग नष्ट केल्यामुळे राजस्थानमधील जेही जलस्रोत आहे ते देखील धोक्यामध्ये येणार. आणि आता बघा, जर का तलावांमध्येच पाणी नसेल तर तुम्हाला माहित आहे तलाव म्हणजे जलस्रोताचा आहे तर त्या ठिकाणी पाणपक्षी असणार. पाणपक्षी जर का आहे, दलदलीचा प्रदेश आहे तर त्या ठिकाणी पाणपक्षी येणार. पाणपक्षी जर का आहे तर आपल्याला माहित आहे की हे रामसर साईट तयार होणार. रामसर साईट म्हणजे काय की जे दलदलीचे प्रदेश असतात त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तलाव आहे ते अनेक पाण पक्ष्यांचा अधिवास असतो. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची परिसंस्था ही असतात. आणि आपल्याला माहित आहे की आपण रामसर करार केलेला आहे. रामसर करारानुसार असे प्रदेश की ज्या ठिकाणी पाण पक्षींचं अस्तित्व आहे त्यांचं कन्झर्वेशन करणं हे देखील आपली महत्त्वाची भूमिका आहे. तर त्यामुळे अरवली पर्वतरांगेची कुठंतरी या पाण पक्ष्यांची किंवा ही परिसंस्था कायम ठेवण्यासाठी देखील फार जास्त गरज आहे. तर अशा पद्धतीने केवळ भौगोलिकच नाही तर पर्यावरणीय महत्त्व देखील फार जास्त आहे. केवळ हेच नाही, जलस्रोतच नाही तर तुम्हाला माहीत असेल की अरवली पर्वतरांगेमध्ये अनेक वृक्ष आढळून येतात. तर त्या वृक्षांपैकी सर्वात महत्त्वाचा एक वृक्ष आहे ज्याला खेजरी वृक्ष म्हणतात. तर मी इथे इमेज टाकली नाही, तुम्ही एकदा सर्च करून बघा.
खेजरी वृक्ष हे वृक्ष राजस्थान राज्याचं स्टेट ट्री आहे. राजस्थानचं स्टेट ट्री हे आहे खेजरी वृक्ष. तर हे देखील अरवली पर्वतरांगेमध्ये आढळून येतात. तर यांचा देखील नाश होणार. आणि हे जे खेजरी वृक्ष आहे, हे खेजरी वृक्ष नायट्रोजन फिक्सेशनसाठी फार महत्त्वाचं ठरवलं जाते. आपल्याला माहित आहे की पर्यावरणामध्ये नायट्रोजन फिक्सेशन, जेव्हा आपण नायट्रोजन सायकल शिकतो तर त्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्याला जर नायट्रोजनचा वापर करून घ्यायचा असेल, नायट्रोजनचा फायदा करून घ्यायचा असेल, तर नायट्रोजनला फिक्स करणं फार जास्त गरजेचं असते. आणि नायट्रोजन फिक्सेशनसाठी हे जे खेजरी वृक्ष आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे की अरवली पर्वतरांगेमध्येच आढळून येतात. तर अशा प्रमाणे बघा, पर्यावरणीय किंवा भौगोलिक फार जास्त महत्त्व आहे अरवली पर्वतरांगेचं. आता जर काही नैसर्गिक म्हणा किंवा कृत्रिमरित्या किंवा मानव निर्मित कुठल्याही कृतीमुळे अरवली पर्वतरांगेची उंची कमी झाली, त्याचं खनन कार्य झालं, फार जास्त क्षरण झालं आणि हळूहळू जर त्या ठिकाणी सपाट प्रदेश तयार झाला तर याचे अत्यंत विपरीत परिणाम आपल्याला भारतावर दिसून येणार. आणि हे तुम्हाला भूगोलाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, कारण हा जो फॅक्च्युअल डेटा आहे की उंची किती आहे, शिखर कुठलं आहे, तर हे तुम्हाला प्रिलिममध्ये विचारल्या जाणार. परंतु तुमची मेन्स जी आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारले जाणार की अरवली पर्वतरांगेचं पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट करा किंवा अरवली पर्वतरांगेचं भौगोलिक महत्त्व स्पष्ट करा. तर त्यासाठी तुम्हाला असे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मला वाटते की तुमचे बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. तरी देखील तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्युरी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.